नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये जे काही विजेता आणि उपविजेता असेल आणि जे काही महत्त्वाचे क्वेश्चन बनत असतील ते सगळे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मध्ये उपविजेता संघ कोणता बनलेला आहे? विजेता सर्वांना माहिती मित्रांनो, आपल्या भारत देशाने T20चा जो काही 2024चा वर्ल्ड कप आहे तो जिंकलेला आहे. यामध्ये उपविजेता संघ राहिलेला आहे दक्षिण आफ्रिका. कोणता आहे बघा? दक्षिण आफ्रिका हा संघ उपविजेता राहिलेला आहे बघा. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024च्या अंतिम सामन्यामध्ये भारताने बघा दक्षिण आफ्रिकेचा 7 रनांनी बघा या ठिकाणी पराभव केलेला आहे पहा. आणि ICC T20 विश्वचषक 2024चा जो काय अंतिम सामना आहे हा 29 जूनला बार्बाडोस वेस्ट इंडिज या ठिकाणामधील केसिंग्टन ओव्हल स्टेडियमवर बघा खेळण्यात आलेला बघा. भारताने काय केलं होतं, टॉस जिंकून प्रथम काय केली होती, बॅटिंग घेतली होती. त्यामुळे भारताने काय केलं होतं, 20 ओव्हरमध्ये 176 रन केले होते बघा. आणि त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावत फक्त 169 या ठिकाणी रन केले होते. यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर 2007 नंतर भारताने दुसऱ्या वेळेस T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकलेली बघा. दुसरा प्रश्न बघा, T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर कोणत्या भारतीय खेळाडूने T20 मधून बघा निवृत्ती जाहीर केलेली? अतिशय IMP प्रश्न मित्रांनो. यामध्ये बघा जे काही महत्त्वाचे 2 टॉपचे प्लेयर आहेत बघा, विराट कोहली, रोहित शर्मा, हे जे काय आहेत मित्रांनो यांनी काय केलेलं आहे, निवृत्ती या ठिकाणी जाहीर केली बघा. बघू आपण कोणी कोणी केले. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर, ट्रेंट बोल्ट, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा एवढ्यांनी बघा या ठिकाणी संन्यास घेण्याची घोषणा केलेली पहा. ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये प्लेयर ऑफ टुर्नामेंट हा जो काही किताब आहे हा कोणी जिंकलेला आहे? तर प्लेयर ऑफ टुर्नामेंट हा जो काही किताब आहे हा जसप्रीत बुमराह मित्रांनो बॉलर आहे बघा, लक्षात ठेवायचं. आणि विराट कोहली कोणी बघा, बॅट्समन आहे. तर जसप्रीत बुमराहने बघा विश्वचषक 2024 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकलेला आहे पहा. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. मी असेच महत्त्वाचे टॉपिकवरचे चालू घडामोडी कव्हर करणार आहे. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यावर 100% प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024च्या अंतिम सामन्यामध्ये सामनावीराचा जो काही किताब आहे हा कोणी जिंकलेला आहे? तर विराट कोहलीने मित्रांनो या ठिकाणी बघा सामनावीराचा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे बघा. कोणी? विराट कोहली यांनी. नेक्स्ट बघा, ICC T20 विश्वचषकामधील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे? तर वेस्ट इंडिज पण आहे, इंग्लंड आहे आणि भारत पण आहे बघा. ऑप्शन क्रमांक C आपलं बरोबर उत्तर आहे. भारताने आत्तापर्यंत किती वेळा T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकलेली आहे? तर 2दा मित्रांनो या ठिकाणी जिंकलेली. कधी? 2दा. आणि मित्रांनो 2024 मध्ये जे काही झालेली आवृत्ती होती ती 9वी होती बघा. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आयोजक कोण होतं? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, त्याला आपण ICC म्हणतो. अंतिम सामन्याचं ठिकाण होतं बघा बार्बाडोस. ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होतं मित्रांनो? तर उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी हे काय आहेत बघा, ब्रँड ॲम्बॅसेडर होते. भारताने बघा या ठिकाणी विजेता प्राप्त केलं म्हणजे भारताने हा कप जिंकलेला आहे 2 वेळा. कर्णधार बघा रोहित शर्मा होता आणि उपविजेता देश राहिला बघा दक्षिण आफ्रिका. त्याचा कॅप्टन कोण होता बघा? एडन मार्क्रम. कोण होता बघा? एडन मार्क्रम. पहिला विजेता बघा कोण होतं? तर भारतच होता. कर्णधार कोण होता त्यावेळेस? तर MS धोनी होता. प्लेयर ऑफ द मॅच कोण राहिला मित्रांनो? आपण आत्ताच बघितलं. हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. विराट कोहली. आणि प्लेयर ऑफ द सिरीज बघा जसप्रीत बुमराह, हे पण लक्षात ठेवायचं आहे. सर्वात जास्त धावा मित्रांनो रहमानुल्लाह गुरबाज अफगाणिस्तानचा हा खेळाडू आहे. आणि सर्वाधिक विकेट मित्रांनो फजल हक फारूक अफगाणिस्तानचा आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, T20 विश्वचषक 2024च्या विजेत्या टीम इंडियाला किती बक्षीस देण्यात आलेले बघा? तर मित्रांनो या ठिकाणी बघा विजेत्या टीमला 20.36 लक्षात ठेवायचं आहे करोडमध्ये या ठिकाणी रुपये भेटलेले बघा. जी आपली टीम इंडिया जिंकलेली तर 20.36 कोटी रुपये. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप भारतामध्ये केव्हा आयोजित केला होता? तर 2016 मध्ये मित्रांनो भारतामध्ये आयोजित केला होता. कधी? 2016 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2024 ICC T20 विश्वचषकाची कितवी आवृत्ती होती? तर 2024 मध्ये मित्रांनो याची 9वी आवृत्ती होती बघा. कितवी? 9वी आवृत्ती या ठिकाणी करण्यात आली होती. नेक्स्ट बघा, आणि यामध्ये 20 संघ सहभागी झाले होते आणि टोटल 55 सामने या ठिकाणी खेळण्यात आलेले आहेत. अमेरिकेमध्ये ICC T20 विश्वचषक किती वेळेस आयोजित केलेला आहे? तर मित्रांनो पहिल्याच वेळेस या ठिकाणी अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता
आणि आयोजन कालावधी होता बघा 1 जून ते 29 जून दरम्यान. आणि या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो वेस्ट इंडिजमध्ये 2 वेळेस हे आयोजित करण्यात आलं होतं आणि अमेरिकेने पहिल्यांदा या ठिकाणी भागसुद्धा घेतलेला बघा पहिल्याच वेळेस. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाने ICC पुरुष T20 विश्वचषक 2 वेळेस जिंकलेला आहे बघा. तर 2 वेळेस बघा भारताने सुद्धा जिंकलेला आहे, इंग्लंडने सुद्धा जिंकलेला आहे आणि वेस्ट इंडिजने सुद्धा जिंकलेला आहे बघा. कोणत्या संघाने? भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज. पुढचा प्रश्न आहे बघा, ICC पुरुष T20 विश्वचषकचा शेवटचा सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आला? तर शेवटचा जो काही सामना मित्रांनो हा बार्बाडोस या ठिकाणी खेळण्यात आलेली आहे. जी काही फायनल झाली मित्रांनो ती बार्बाडोस या ठिकाणी खेळण्यात आली. यामध्ये भारत आणि साऊथ आफ्रिका दरम्यान ही फायनल झालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषकमध्ये विजेत्या संघाला किती रक्कम असणार आहे? तर $2.45 मिलियन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, $2.45 मिलियन इतकी या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. म्हणजे ते किती होतात? 20,36,00,000 रुपये. आणि उपविजेत्या संघाला 10,68,00,000 रुपये मिळणार आहेत. नेक्स्ट पहा मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024मध्ये सर्वाधिक धावा कोणी काढल्या आहेत? तर सर्वात जास्त जे काय धावा आहेत मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी रहमान उल्ला गुरबाजने काढलेलं बघा. अफगाणिस्तानचा हा क्रिकेटपटू आहे. एकूण बघा 281 धावा त्याने बनवलेल्या आहेत. किती? 281. पुढचा प्रश्न आहे, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024मध्ये सर्वाधिक विकेट्स कोणी घेतलेले आहेत? सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतलेले आहेत? तर फजल हक फारुखी आणि अर्शदीप सिंग प्रत्येकी यांनी मित्रांनो 17 विकेट या ठिकाणी काढलेले आहेत बघा. दोघांनी प्रत्येकी 17 विकेट्स काढलेले आहेत. आणि हा जो काय बघा हा जो काय मित्रांनो खेळाडू आहे फजल हक फारुखी हा अफगाणिस्तान देशाचा आहे आणि अर्शदीप सिंग मित्रांनो आपल्या भारताचा आहे. यांनी सुद्धा बघा या ठिकाणी 17 विकेट्स काढलेले आहेत पहा 17. नेक्स्ट पहा, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024मध्ये मालिकेमधील जो काय मालिकावीर आहे तो कोण ठरलेला आहे? तर जसप्रीत बुमराह. मित्रांनो लक्षात ठेवायचं जसप्रीत बुमराह ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, उपविजेता संघ दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार कोण आहे? तर एडन मार्क्रम. उपविजेता संघ दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार कोण आहे बघा? एडन मार्क्रम हा आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कोणत्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली? तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो निवृत्ती तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी काय केलं बघा T20च्या फॉर्मॅटमधून बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली बघा. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर केलेली. अतिशय IMP प्रश्न मित्रांनो, याला स्टार मारून तुम्ही वहीमध्ये लगेच लिहून ठेवा, पेपर न पडण्याची दाट शक्यता आहे. विराट कोहली यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा विराट कोहली यांना देण्यात आला आहे बघा. म्हणजे वरीलपैकी सर्व. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा 2018मध्ये त्यांना देण्यात आला आहे. कधी? 2018मध्ये देण्यात आला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर या चालू घडामोडीची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम ग्रुप आहे बघा, त्यावर आपण ही PDF लगेच आत्ता डाउनलोड करणार आहे, म्हणजे टाकून देणार आहे, अपलोड करणार आहे. त्या ठिकाणामधून तुम्ही लगेच डाउनलोड करू शकता. त्याचप्रकारे मित्रांनो जर कोणाला PDF पाहिजे असेल तर 149 रुपयाला PDF सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. प्रत्येकी किती वर्षाच्या कालावधीनंतर ICC पुरुष T20 विश्वचषक आयोजित केला जातो? म्हणजे किती वर्षानंतर वर्ल्ड कप आयोजित केला जातो? 4 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्षानंतर का 2 वर्षानंतर? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि मित्रांनो PDF साठी बघा टेलिग्राम नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक टाकलेली आहे.